नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन काळे स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझा स्टॅटिस्टिकल असिस्टंट सिनियर क्लर्क याचा पेपर होता आदिवासी विकास विभागाअंतर्गत. तर हा पेपर मला कसा गेला, याचा सिप स्कोअर काय असू शकतो, एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझा एक अंदाज असणार आहे. जो तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि मला कशा पद्धतीने गेलेला आहे पेपर हा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे तुम्ही माझं ॲडमिट कार्ड बघू शकता, याच्यामध्ये माझं नाव बघू शकता, सचिन अप्पाराव काळे. अशा पद्धतीने माझं 20 तारखेला 12 वाजता हा पेपर होता. दुपारच्या शिफ्टमध्ये 1 ते 3 या दरम्यान माझा पेपर झालेला आहे. तर हा पेपर मला कसा गेलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा विचार केला, जो की आपला पहिला विषय मी घेणार आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणित आणि बुद्धिमत्ता जर तुम्ही IBPS पॅटर्ननुसार अभ्यास केलेला असेल थोडाफार आणि एक्झामच्या अगोदर का होईना, तर तुम्हाला त्याचा नक्कीच इथं फायदा होणार आहे. कारण इथं तुम्हाला इनइक्वेलिटी 3 ते 4 क्वेश्चन इनइक्वेलिटीचे विचारलेले होते. त्यानंतर लाईन पझल होतं, ज्याच्यामध्ये 7-8 जण बसवायचे होते. मला बहुतेक आठवण नाही आता पूर्ण परिपूर्ण, पण एकदम सोप्या पद्धतीचे होते. 3-4 क्वेश्चन त्याच्यावरती होते. परत LMV, KIV अशा पद्धतीने 3-3-3-3 शब्दाचे असे 5-6 गट दिलेले होते. त्याच्यामध्ये थोडेफार इंटरचेंज करायचं होतं किंवा शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे होते. त्यांच्यामध्ये चेंज करून परत अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे. त्याच्यावरती 4-5 क्वेश्चन होते. अशा पद्धतीनं अजून काही आपले क्वेश्चन होते मॅथ अँड रिजनिंगमध्ये, जसं की सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन होते, म्हणजे जे की गणितं तुम्हाला सॉल्व करावं लागतात. त्याच्यावरती काही क्वेश्चन होते. काही आपले मग गणितं होते असे पार्टनरशिप असन, वेगवेगळे टॉपिक वयवारी असन, याच्यावरती 1-2 असे क्वेश्चन होते. एक आयतावरती काय ते मोजमाप काढून त्याचा एरिया काढायचं होतं, त्याच्यावरती पण एक क्वेश्चन होता. अशा पद्धतीने जर गणित बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर गणित बुद्धिमत्ता ही आपल्याला खरोखर एक सोप्या लेवलची येते, जी की जर तुमचा अभ्यास असेल तर नक्की तुम्ही 20+ क्वेश्चन तुम्ही ॲक्युरेट येऊ शकतात. मला माहिती आहे, कारण मी आज एकदम मनापासून पेपर सोडवलं, तर माझे 21 ते 22 क्वेश्चन हे पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझे एकदम ॲक्युरेट सॉल्व झालेले. बाकी पुढचा 2-3 क्वेश्चन होते ते नंतर मी येऊन सॉल्व केले, थोडा टाईम लागला, पण ते पण माझे ॲक्युरेट सॉल्व झाले. जर तुमचा चांगला अभ्यास असेल गणित बुद्धिमत्ता तर तुम्हाला चांगल्यापैकी मार्क मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, हा नागरी सेवा दिन सेलिब्रेट करण्यासाठी PWMPSC वाला देत आहे आपल्या सर्व नवीन बॅचेसवरती 80% डिस्काउंट. सर्व PWMPSC वालाच्या नवीन बॅचेस आलेल्या आहेत. MPSC राज्यसेवा आणि कंबाईनच्या सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह क्लासेस, डेली प्रॅक्टिस पेपर्स, डेली मेन्स प्रॅक्टिस, क्लास नोट्स, फुल लेंथ टेस्ट, प्युअर कंडिल्स आणि अजून भरपूर काही, ते पण एकदम ॲफोर्डेबल प्राईजमध्ये. आणि अजून डिस्काउंटवरती डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही माझा कुपन कोड SK1000 वापरून अजून 1000 रुपयापर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की माझा कुपन कोड वापरून तुम्ही PWच्या सर्व स्टेट PSCच्या बॅचेसवरती डिस्काउंट मिळवू शकतात, जसे की BPSC, UPPSC, MPPSC, OPPSC आणि आपली MPSC. तर नक्कीच यूज करा माझा कुपन कोड SK1000 आणि नक्कीच डिस्काउंट मिळवा. तर MPSCच्या तयारीसाठी सक्षम बॅच 2026 राज्यसेवेसाठी तुम्हाला मिळत आहे 5499 रुपयामध्ये. नाईक बॅच कंबाईनच्या फाउंडेशनसाठी तुम्हाला मिळत आहे 2499 रुपयामध्ये. आक्रोश बॅच MPSC राज्यसेवा प्रीसाठी तुम्हाला मिळत आहे 1999 रुपयामध्ये. सामर्थ्य बॅच MPSC कंबाईनसाठी तुम्हाला मिळत आहे 1999 रुपयामध्ये. मुख्य बॅच MPSC राज्यसेवा 2024साठी मिळत आहे तुम्हाला 799 रुपयामध्ये. मुख्य MPSC कंबाईनसाठी तुम्हाला बॅच मिळत आहे 799 रुपये. आणि डिपार्टमेंटल PSI मुख्य बॅच आहे तुम्हाला मिळत आहे 799 रुपयामध्ये. तर या सर्व बॅचेसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नक्कीच व्हिजिट करा PWMPSC वाला आणि आपली तयारी अजून वाढवा. आता दुसरा विषय घेऊ आपण, जो की आहे मराठी. मराठी पण हा तुम्हाला आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्कोरिंग विषय, की याच्या अंतर्गत तुम्हाला 4 शब्द दिलेले होते. असे वेगवेगळे टॉपिक होते. तर एका याच्यामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिलेले होते, ते तुम्हाला इंटरचेंज करून लावायचे होते एकदम ॲक्युरेट पद्धतीनं. परत एका वाक्यामध्ये 3-4 शब्द होते, ते चुकीचे होते, मागं पुढं लावलेले होते, तर ते ॲक्युरेट लावून त्याचं तुम्हाला उत्तर काढायचं होतं. परत स्त्रीलिंगी आणि परत अनेकवचनी, एकवचनी याच्यावरती पण बऱ्यापैकी क्वेश्चन होते. त्यानंतर होकारार्थीचं नकारार्थी करा, परत वर्तमान काळानुसार त्याचं क्रियापद लावा. अशा पद्धतीने तुम्हाला काही बऱ्यापैकी क्वेश्चन याच्यावरती 4-5 असे या प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन होते. अजून काही टॉपिक असेल, पण मराठी मला तरी वाटतं की एकदम बऱ्यापैकी इझी मराठी येते, जिथे की प्रत्येक पोरगा ज्यानं अभ्यास केलेला आहे मराठीचा मनापासून त्याला 20+ त्याचे क्वेश्चन तिथे ॲक्युरेट येतील. म्हणजेच गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे 2 विषय असे की याचे 50 प्रश्न आहेत, पण जर हुशार पोरगा असेल तर त्याचे 45 क्वेश्चन येतं बरोबर यायलाच हवे. कारण कट ऑफ हा हाय जाऊ शकतो. फक्त ह्या 2 विषयामुळे तुमचे मार्क पण वाढू शकतात. बाकी 2 जे विषय मी तुम्हाला त्याविषयी पण सांगणार आहे, पण ह्या 2 विषयामध्येच तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करता आला पाहिजे. आता पुढचे जे काही पेपर बाकी त्यासाठी पण तुम्हाला ह्या 2 विषयामध्येच स्कोअर करता आला पाहिजे. त्यानंतर आपला तिसरा विषय आहे, जो की आहे इंग्लिश.
इंग्लिश बऱ्यापैकी जर विचार केला तर मॉडरेट लेवलची इंग्लिश येते, म्हणजे तुम्हाला एकदम सोपी पण जाणार नाही, एकदम अवघड पण जाणार नाही. जर तुमची वाचन क्षमता म्हणजे समजण्याची क्षमता जर असेल इंग्लिशला एकदम परिपूर्ण पद्धतीने तुम्हाला जर समजत असेल तर तुम्हाला नक्कीच 20+ पण क्वेश्चन तुमच्याबरोबर येऊ शकते. पण जर तुम्हाला थोडंफार समजण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्हाला तिथं स्कोअर तुमचा 10पर्यंत किंवा 15 अशापर्यंत स्कोअर येणार. म्हणजे जर तुमचा अभ्यास करणारा जरी विद्यार्थी आला तरी आपण धरून चालायचं का 45 तिकडे 15 इकडे, म्हणजे 60पर्यंत तुमचे 3 विषयामध्ये स्कोअर होणार आहे. मागचे 2 विषय आणि ह्या इंग्लिशमध्ये जर धरला आपण तर 60+ तुमचे क्वेश्चन इथे ॲक्युरेट यायलाच हवे, तरच तुम्ही कुठंतरी स्पर्धेत टिकणार आहात. आणि इंग्लिशचा जर विचार केला आपल्या कोणकोणते टॉपिक येते तर आपल्याला पहिलंच एक होतं फिल इन द ब्लँक्स, म्हणजे ब्लँक दिलेल्या होत्यात ABCD EFG, त्याच्यावरती 7 क्वेश्चन होते. तर हे 7 फिल इन द ब्लँक्स त्याच्यामध्ये आपल्याला प्रिपोजिशन असन, थोडेफार वर्ब असन, अशा पद्धतीने तुम्हाला तिथं भरायचे होते. कनेक्टर असन हे तुम्हाला तिथं भरायचे होते, त्याच्यावरती 7 क्वेश्चन होते. म्हणजे तुम्हाला ते जर अंडरस्टँडिंग असेल तरच तुम्ही तिथं ॲक्युरेट पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. परत एरर पण विचारलेले होते, वाक्यांमध्ये 4 पार्ट केलेले होते, त्याच्यामध्ये ABC दिलेले होते किंवा नो एरर अशा पद्धतीने ऑप्शन दिलेलं होतं. त्याच्यावरती पण 3-4 क्वेश्चन आपल्याला दिलेले होते. परत काही म्हणजे काही शब्द होते आपल्याला वाक्यांमध्ये 3-4 वाक्यांमध्ये ते इंटरचेंज करायचे होते. आणि काही परत आपल्याला 2 बॉक्समध्ये 3-3 वाक्य, अर्धे वाक्य इकडं अर्धे वाक्य इकडं, ते पण आपल्याला जोडून ॲक्युरेट त्याचं उत्तर द्यायचं होतं. तर अशा पद्धतीने विचार केला तर आपण 15 क्वेश्चन या 3 टॉपिकवरती होते. तर त्याच्यामध्ये जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क येऊ शकतात. आणि GSचा जर विचार केला आपण तर GS बऱ्यापैकी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सायन्स सगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन येत आहेत. पण ते क्वेश्चन जास्त नाही आहेत, जवळजवळ 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला ह्या सर्व टॉपिकवरती 1-1, 2-2, 1-1, 2-2 अशा पद्धतीने क्वेश्चन येत आहेत. 4-5 क्वेश्चन तुम्हाला आदिवासी समाजाची रिलेटेड क्वेश्चन येत आहे. त्यांचे काही म्हणजे योजना असतील, काही त्यांच्या समाजाविषयी काही प्रश्न असतील ते विचारले जात आहे. बाकी 4-5 क्वेश्चन आपले चालू घडामोडीवरले विचारले ते, ज्या पण चालू घडामोडी आहे त्या काही तुम्हाला रिसेंटच्या विचारलेल्या नाहीत, त्या पूर्ण मागच्या 2024 असन आणि 25 असन ह्या दोन्ही वर्षातल्या तुम्हाला चालू घडामोडी विचारलेल्या आहेत. म्हणजे 10 क्वेश्चन आदिवासी समाज आणि चालू घडामोडी जर धरलं तर त्याच्यावरती 10 क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन विचारले जाते, जसं की आर्थिक पाहण्या अहवालावरती पण एक क्वेश्चन होता आज. म्हणजे वेगवेगळे कातकरी समाजाचा देव कोणता आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन होता. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाते. आणि GSचा जर परिपूर्ण विचार केला तर तुम्ही अभ्यास केला असला तरी पण तुम्हाला 15च्या वरती क्वेश्चन मला तर नाही वाटत. एक कुठला हुशार विद्यार्थी जरी असेल तरी त्याला 15च्या वरती क्वेश्चन येऊ शकत नाही, कारण क्वेश्चन हे कुठल्या पद्धतीचे विचारले जाते हे आपल्याला अगोदर कळत नाही. ते एक्झामला बसल्यावरतीच आपल्याला कळतं काय अशाच पद्धतीचे क्वेश्चन आले, तिथंच थोडीफार ट्रिक वापरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. तर त्यामुळे GSमध्ये पण मी म्हणतो जर हुशार विद्यार्थी असेल तर 15 क्वेश्चन त्याचे तिथं पण ॲक्युरेट येऊ शकतात. 15 आणि पहिले आपण 45 ते 60 केलेले होते, तर 70-75 क्वेश्चन हुशार विद्यार्थ्याचे बरोबर येतील. जर त्याचं नशीब चांगलं असेल, त्याचे तुक्के जर ॲक्युरेट लागले तर त्याचे 75चे 85 पण होतील. आणि 85 झाले म्हणजे त्याची सिलेक्शनची एकदम प्रोबॅबिलिटी हाय होऊन जाते. अशा पद्धतीने माझा एक अंदाज आहे की जर ज्या विद्यार्थ्याला 80 ते 85पर्यंत जर क्वेश्चन ॲक्युरेट येत असतील तर त्याचे सिलेक्शनचे एकदम गुड चान्स आहेत. बाकी तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं, किती सेफ स्कोअर असू शकतो, तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.